ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। शरद पवारांना सोडून गेलेल्या अनेकांना दुःख। जयंत पाटील, शरद पवार यांना सोडले असे अनेक दुःखी होत आहेत। काही व्यक्त करत आहेत तर काही व्यक्त करू शकत नाहीत, अशी सध्या परिस्थिती असल्याची माहिती माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांनी दिली। पाहूया ते काय म्हणतात। निवडणूक आयोगाला मागच्या निवडणुका कशा झाल्यात हे चांगलं माहिती आहे आणि म्हणून फुटेज देण्याचं त्यांचं धाडस होत नाहीये आणि सर्व ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी तक्रारी विरोधी पराभूत उमेदवारांनी केल्या तिथलं फुटेज देऊन खरं म्हणजे ही पारदर्शकता निर्माण करणं ही निवडणूक आयोगाची जबाबदारी होती। मी अपेक्षा करतो की महामहिम सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश गवई साहेब हे यात लक्ष घालतील। त्यांच्या मातोश्रींनीच अपेक्षा व्यक्त केलेली आहे की बाकी काही नका करू, फक्त बॅलेटवर ही निवडणूक घ्या। आणि मला असं वाटतं की ज्या पद्धतीनं मतं वाढली, ज्या पद्धतीनं सगळ्या अंधाधुंद कारभार झाला तो बघितला तर फुटेज सीसीटीव्ही कॅमेरे कशासाठी लावले? एव्हिडन्स तयार करण्यासाठी लावले। जर काही चुकीचं असेल तर ते निवडणूक आयोगाला कळावं म्हणून स्वतःही निवडणूक आयोग बघत नाही आणि लोकांनाही दाखवत नाही आणि कोर्टालाही दाखवत नाही। असं कुठे जगात लोकशाही असते का? पण दुर्दैवाने निवडणूक आयोग हे सामील आहे ह्या सगळ्या कृत्यात। निवडणूक आयोगाच्या कडूनच या सगळ्याला प्रोत्साहन मिळते असं दिसतंय। त्यामुळे निवडणूक आयोगच मुख्य कल्प्रिट आहे असं म्हणायला हरकत नाही। महाराष्ट्रातले सगळेच पुढारी याबाबतचं राजकारण करू पाहतात, मात्र जिवंत स्मारक या ठिकाणी संवर्धन करण्याकडे काही अंशी म्हटल्यापेक्षा जास्त प्रमाणात दुर्लक्ष होत आहे। ते खरं आहे, दुर्लक्ष होतं आणि दुर्लक्ष झाल्यामुळेच या मोहिमेला जास्त महत्व आहे असं मला वाटतं। खरं तर या सगळ्या दरम्यान चांदवडला देखील अहिल्यादेवींचा रंगमाल आहे, होळकरांचा तो कलाविष्कार आहे, मात्र दुर्लक्षित राहिलेला आहे। खरं तर या सगळ्या दरम्यान अहिल्यादेवींच्या आता 320 जयंती देखील साजरी केली जाते, मात्र दुर्लक्ष राहिले। 30 वर्षांपासून त्या वाड्याची अक्षरशः वाट लागली। खरं म्हणजे अहिल्यादेवींनी भारतातले 12 ज्योतिर्लिंग आणि अनेक देवस्थानांचा जीर्णोद्धार केला। त्यांच्याच पदस्पर्शाने जी वास्तू पुनीत झालेली आहे त्याचा संवर्धन करणं, त्यांना पुन्हा डागडुजी करणं हे गरजेचं आहे आणि सरकारने त्याकडे लक्ष द्यायला पाहिजे। किमान या 300व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने, जयंतीच्या निमित्ताने तर हे होणं अत्यंत गरजेचं